खास पितृपक्षामध्ये बनवली जाणारी ही भाजी कशा पद्धतीने बनवायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। पितृपक्षामध्ये हमखास ही भाजी बनवली जाते। आमच्याकडे देखील पंचमीला श्राद्ध असतं, त्या दिवशी ही भाजी आम्ही बनवली जाते। 5 प्रकारच्या फळभाज्या यामध्ये असतात। तुम्हाला ज्या भाज्या तुमच्याकडे म्हणजे उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकतात। खूप छान लागते ही भाजी। म्हणजे यातल्या बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की मुलं खात नाहीत, पण एकत्रित आपण त्या केल्या म्हणजे आवडीने ते खातात आणि चव देखील खूप छान असते। त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीची भाजी बनवतात का ते कमेंटमध्ये कळवा आणि नक्की अशी भाजी बनवून बघा। चला तर मग आजची ही मस्तपैकी अशी भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ मग तुम्ही मिस करणार नाहीत। तर चला मग सुरुवात करूया आजची ही मस्त पौष्टिक अशी भाजी बनवायला। तर इथे बघा, ही भाजी बनवण्यासाठी मी इथे 5 प्रकारच्या या फळभाज्या घेतल्या आहेत। त्यामध्ये हे गिलके घेतलेले आहेत, ते कट करून घेतले आहेत बारीक। आणि भेंडी देखील बारीक चिरून घेतली आहे। लाल भोपळा चिरलेला आहे। इथे ही हिरवी मिरची चिरलेली आहे। चवळीचे दाणे घेतलेले आहेत, ओले दाणे आहेत। तुम्ही म्हणजे कोरडे दाणे भिजवून घेऊ शकतात। त्यानंतर गवार घेतलेली आहे। आता ह्या भाज्या स्वच्छ आधी धुवून घ्यायच्या आणि नंतर मग कट करायच्या आहेत। आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तसं तुम्ही घ्यायचं आहे। आम्हाला एवढं पुरेसं होतं। आता ही म्हणजे प्रमाण मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते साधारण 4 जणांना आरामात पुरतं। तर इथे बघा, मी मोठ्या म्हणजे कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापवलेले आहेत। त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता टाकला आहे। त्यानंतर इथे लसूण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर जिरं देखील टाकून घेतलेलं आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जिरं वगैरे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत। आता लहान मुलं खाणारे आहेत म्हणून मी तुकडे केले आहेत। तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट टाकू शकतात किंवा मग याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता। आता ह्या मिरच्या तेलामध्ये छान अशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, छान परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या आपल्या ह्या परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये बघा बाकीचे मसाले आहेत तर ते टाकायचे आहेत। मसाल्यांमध्ये बघा, इथे मी हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा, 1 चमचा धनेपूड टाकून घेतलेले आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकतात हिरवी मिरचीऐवजी। आता बघा, यामध्ये गवार इथे घेतलेली आहे मी अर्धी वाटी, तर ती टाकून घेतलेली आहे। त्यानंतर छान अशी ही परतून घ्यायची आहे तेलामध्ये। गवार परतून झाली, साधारण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायची आहे। ही परतून झाली की त्यामध्ये हे चवळीचे दाणे आहेत, ओले दाणे, तर ते टाकून घेतलेले आहेत। तुम्ही इथे भिजवलेले म्हणजे कोरडी जी सुकी चवळी असते ती भिजवून घ्यायची आहे 4 ते 5 तास, त्यानंतर ती टाकू शकतात। आता हे देखील छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स झालं की 2 मिनिट आपल्याला असंच लो फ्लेमवर तेलात वाफवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये हे गिलके इथे मी टाकून घेतलेले आहेत, ते देखील छान मिक्स करून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे, हाय फ्लेमवर हे जळू शकतं। यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही। इथे आता हे लाल भोपळा आहे चिरून घेतलेला, तो टाकून घेतलेला आहे। इथे मी पाणी का वापरलं नाही, कारण झाकण ठेवल्यानंतर लाल भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला दुसरं पाणी टाकायची आवश्यकता नाही। आता हे देखील सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे मिक्स करून झालं की पुन्हा 2 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। आणि 2 मिनिट वाफवून झालं की मग त्यामध्ये तुम्हाला बाकीचं जे काही जर का तुम्ही एक्स्ट्रा मसाला वगैरे देखील वापरायचा असेल तो देखील टाकू शकतात। सगळ्यात शेवटी आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची आहे, कारण भेंडी चिकट होते, त्यामुळे शेवटी टाकायची आहे। भेंडी टाकल्यानंतर एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। कोणतीही फळभाजी बघा, आपण ज्या वेळेला सुकी करतो तर ती शिजल्यानंतर थोडी कमी होते, त्यामुळे मीठ नेहमी बेतानेच टाकायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला बघा यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनिटं हे लो फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे। आणि 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। एक्स्ट्रा पाणी यामध्ये मी घातलेलं नाही, नुसत्या तेलात देखील ही भाजी होऊ शकते, कारण लाल भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे
अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी पाणी न टाकता करू शकता। आता कोथिंबीर इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि त्यानंतर मिनिटभर परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून गरमागरम तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। तर इथे बघा ही गरमागरम मी इथे काढून घेतलेली आहे। आमच्याकडे श्राद्ध आहे, तर त्या पंचमीला श्राद्ध असतं, तर त्यामुळे मी आज ही भाजी बनवलेली होती। दुसरा देखील स्वयंपाक भरपूर होता। तुम्ही देखील अशी भाजी बनवतात का? नक्की कमेंटमध्ये कळवा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।